आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी इतर साथीदारांसह अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 4 तासात सर्व 7 आरोपींना अटक केली। दिनांक 4 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सौ साक्षी विशाल भागवत राहणार पारगाव लबडेमाळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या त्यांच्या सासऱ्यांच्या व्यक्तींसोबत असताना ही घटना घडली। पीडितेच्या वडिलांसह अन्य 6 जणांनी तिला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून जबरदस्तीने एका वाहनात टाकून अपहरण केले। या अपहरणामागील उद्देश फिर्यादी जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली। पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत अवघ्या 4 तासाच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले। या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शिवाजी भाऊ खाटेकर वय 45 राहणार पारगाव तालुका आंबेगाव, अमोल चांगदेव रोडे वय 33, सचिन रावसाहेब रोडे वय 29, अक्षय विश्वनाथ वाडगे वय 29, अभिजित बारकू रोडे वय 26, नंदकिशोर विलास तितर वय 32 सर्व राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, जयश्री अशोक कुदनर वय 35 राहणार साकोरे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहकरे, पोलीस हवालदार अविनाश काळेकर, सचिन नामसे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप व महिला पोलीस अंमलदार कांजल फलके यांनी केली।